आता आपण ब्लाऊजच्या मागच्या भागाचं मेजरमेंट घेणार आहोत. तर ब्लाऊजचा पुढचा भाग आणि मागच्या भागाचे मेजरमेंट सेमच असतं. फक्त काही ठिकाणी आपल्याला त्यामध्ये बदल करावे लागतात. तर मेजरमेंटमध्ये काय बदल करावे लागतात ते बघूया. तर टोटल आपल्याला 4 ठिकाणी बदल करायचे असतात. तर पहिलं म्हणजे योगपट्टी. इथे योगपट्टीचं पूर्ण मेजरमेंट आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण योगपट्टी ही फक्त पुढच्या बॉडी भागालाच येते. नंतर आहे ब्लाऊजची उंची. तर पुढच्या भागाचा ब्लाऊज उंचीचा काय फॉर्म्युला होता? AP ब्लाऊजची उंची अधिक 2.5 इंच. म्हणजेच इथे आपली ब्लाऊजची टोटल उंची होती 15.5 इंच. तर आता मागच्या भागाचा काय फॉर्म्युला असणार आहे ते बघूया. AP ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. तर मागच्या भागाची पूर्ण ब्लाऊजची उंची मिळते 14 इंच. तर AP आणि DN हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला 14 इंचावर घ्यायचे आहेत. तर तिसरा बदल करायचा आहे गळा उंचीमध्ये. तर पुढच्या भागाचा गळा उंचीचा काय फॉर्म्युला होता? AE पुढची गळा उंची अधिक अर्धा इंच. इथे टोटल पुढची गळा उंची होती 6 इंच. तर आता मागच्या भागाचा फॉर्म्युला असणार आहे AE मागची गळा उंची अधिक अर्धा इंच. तर इथे मागची गळा उंची आहे 9 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ऍड केला तर पूर्ण मागची गळा उंची मिळाली 9.5 इंच. AE आणि BG हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला 9.5 इंचावर घ्यायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं बघा, G पासून अर्ध्या इंचावर मार्क करायचंय, त्याला नाव द्यायचंय F, आणि हा इथून बरोबर असा आपल्याला कर्व शेप मध्ये गोलाकार जोडून घ्यायचा आहे. तर लास्ट बदल करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे मुंढ्याच्या कर्व शेप मध्ये. तर इथे पुढच्या भागाचा JM मुंढ्याचा कर्व शेप पॉइंट होता 1 इंच, तो मागच्या भागासाठी घ्यायचा आहे 1.5 इंच, आणि या पॉइंट वरून असा बाहेरच्या साईडने गोलाकार शेप काढायचा आहे. तर हे 4 बदल आपल्याला मागच्या भागामध्ये करायचे असतात. अशा प्रकारे आपल्याला मागच्या भागाचं मेजरमेंट घ्यायचं असतं. जर तुम्हाला याची संपूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर खाली दिलेल्या प्ले बटनावर क्लिक करून बघू शकता. या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे.